Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. चार एग्जाम मी ओबीसी मधून पास होतो. फक्त ओपनच्या कटऑफला मला 3 2 मार्क कमी पडलेले आहे. याचे रिझल्ट माझ्याकडे आहे. फक्त 3 4 मार्कावरून गेलेले आहेत. एक मार्क मिळवण्यासाठी एमपीएससी 10 पुस्तकं एक्स्ट्रा वाचावे लागतात. हे सोपं नाहीये. आणि हे जे म्हणतात ना की तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे, याच्यामुळे पाहिजे. सर, राष्ट्रवादी आणि काँग्रेस भांगार आहे, भांगार. शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून त्यावेळी जरांगे पाटलांची फसवणूक केली. नाही, असं होत नाही सर. कारण तुम्हाला कळत नाहीये, चेहरा वेगळा आहे, मागून चालवणारे वेगळे आहेत. तुम्ही कुठून आला? या जरा इकडे. तुम्ही कुठून आला? मी एकेकाने बोला जरा. मागे. जालना. जालन्यावर आला. काय करता बरं? मूळचा जालन्याचा आहे, पण मी पुण्यामध्ये असतो. मी ऍडव्होकेट राहुल शिरसाट. मी ऍडव्होकेट आहे. यस. मी एमपीएससीच्या जवळजवळ 15 ते 20 मेन्स दिलेले आहे. 15 ते 20 मेन्स 10 वर्षात. नक्की अटेम्प्ट आता 10 वर्षामध्ये 15 ते 20 मेन्स होतात. त्याच्यामध्ये PSI, STI, सरळ सेवा आणि राज्यसेवा असं म्हणा. म्हणजे सगळे काम आहे. हा, तसं नाही, तशा सगळे एक्झाम दिलेले आहे. 4 एक्झाम मी ओबीसी मधून पास होतो. फक्त ओपनच्या कटऑफला मला 3 2 मार्क कमी पडलेले आहे. याचे रिझल्ट माझ्याकडे आहेत. फक्त 3 4 मार्कावरून गेलेले आहेत. एक मार्क मिळवण्यासाठी एमपीएससी 10 पुस्तकं एक्स्ट्रा वाचावे लागतात. हे सोपं नाहीये. आणि हे जे म्हणतात ना की तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे, याच्यामुळे पाहिजे. मला सांगा, जर 3 वेळेस PSI मी 3 मार्कांनी नापास झालो, 2 मार्कांनी नापास झालो, 1 वेळेस 5 मार्कांनी मेन्स नापास झालो. एक लॉयर PSI म्हणून चांगला असू शकतो का त्याच्यापेक्षा 10-15 मार्क कमी घेतलेला माणूस PSI म्हणून चांगलं काम करू शकतो? इन्व्हेस्टिगेशन कोण चांगलं करू शकतो मला सांगा? लॉयर करू शकतो का BA झालेला 15-20 मार्क कमी घेतायला घेऊ शकतो? हा, ही जी खंत आहे ना सर, ही ज्यांना भोगली ना तोच सांगू शकतो. जरा भोगलंय. हे जे जरांगे पाटील इथं बसलेत आणि हे जे आलेत ना, हे 500-500 रुपये देऊन लोक आलेले नाहीये. पंतप्रधानाच्या याला पण सभेला 500-1000 रुपये देऊन लोकांना आणावं लागत आहे. फुकट आलेले लोक आहेत. तुम्हाला सांगतो सर, माझ्या घरी फक्त माझी मुलगी आणि बायको आहे. माझ्या आई वारलेली आहे. मॅरिड आहे मी. पण मला ते येता नाही आला 2-3 दिवस, कारण सण होता आणि त्यांना घर सोडून कसं यायचं. पण तेही सगळं काढून मी या ठिकाणी फक्त सगळ्याला की यांच्या वेदना मी समजू शकतो. कारण मी त्या फील केल्यात, मी त्या भोगल्यात. त्याच्यामुळे ओबीसी मधून आरक्षण देणं गरजेचं आहे. SCBCचं आरक्षण घेऊ नका. का नाही सर, राष्ट्रवादी आणि काँग्रेस भांगार आहे, भांगार. 2015चा GR मध्ये मी पास झालो होतो STI. त्या 16% आरक्षणामध्ये मेन्सची एक्झाम दिली मी, त्या 14% 16% मधून. पण ज्या वेळेस मेन रिझल्ट लागायची वेळ आली त्यावेळेस हायकोर्टाने ते रद्दबादल केलं आणि हे सगळे ओपन मध्ये टाकले गेले. 3 मार्कांनी STI गेली मध्ये. आज STO असतो मी. विषय तसा नाहीये. आजही लॉयर म्हणून आहे, आजही लॉयर म्हणून कमवणार. पण प्रशासनात जाण्याची हौस कोणाला नसते? कोणाला असते? हा, पगार सगळं शासन देणार, काम तुम्ही लोकांसाठी करणार, ही एक ऊर्जा होती माझ्यामध्ये. म्हणून मी प्रशासनात मध्ये गेलो होतो. माझे वडील क्लास 2 होते सर ऑफिसर. त्याच्यामुळे हे जे आहे हे दुःख आहे, हे सगळे दुःख यांच्या चेहऱ्यावर घेऊन आलेलं आहे. मला हे सांगा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं की आम्ही GR काढतोय, आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार. बॉस छत्रपतींच्या जाऊन पाया पडले एकनाथ शिंदे. म्हटले की मी समाजाला आरक्षण दिलं असं म्हणाले. नाही, त्यावेळेस जरांगे पाटलांबरोबर विजयाचा गुलाल उधळला हे शब्द होते. सर, आतल्या घडामोडी आपल्याला माहित नाही ना. आतल्या घडामोडी काय माहित आहे? मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे जरी असतील, परंतु त्या ठिकाणी फडणवीस पण आहेत मागे. मागच्या घडामोडी घडायला त्या जरांगे पाटलांना तरी काय माहित? ते बिचारे त्यांच्यावर विश्वास ठेवून वगैरे ते घेऊन GR घेऊन गेलेत. पण मागच्याच घडामोडी, पडद्यामागच्या घडामोडी आपल्याला माहित नाही. शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून त्यावेळी जरांगे पाटलांची फसवणूक केली. नाही, असं होत नाही सर. कारण तुम्हाला कळत नाहीये, चेहरा वेगळा आहे, मागून चालवणारे वेगळे आहेत. हे एकत्र सरकार आहे सर. 3 तिघाडा सरकार आहे. जो मला एक सांगा, राजकीय इच्छाशक्ती कोण म्हणलं? वेअर इज विल देअर इज अ वे, वेअर इज अ नो विल देअर इज अ ओनली सर्वे अँड रिपोर्ट. कोणाचं वाक्य आहे? फडणवीसांचं वाक्य आहे. नीच सरकार आहे, कपटी सरकार आहे, नीच कपटी धूर्त सरकार आहे. फडणवीसांना मी सांगू इच्छितो की 132 जे तुमचे आमदार आलेले आहेत ते मराठ्यांनी मतदान केल्यामुळे आलेले आहेत. त्या ज्या गरीब ज्या आहेत, ज्या तुम्ही बहिणी म्हणता, त्या पण मराठ्याच्या बहिणी आहेत. जर यावेळेस धोका झाला तर निवडणुका परत येणार आहे. ओपन चॅलेंज माझं. यानंतर तुम्ही बहुमतात जर येऊन दाखवलं तर मी तुम्हाला चॅलेंज करतो. चॅलेंज. तुम्ही मराठ्यांना काय बघितलं? अरे मराठा असा आहे, जर त्याच्या मनात नसेल ना तर स्वतःच्या भावाला सख्या उभा करतो आणि पाडतो. असं आहे मराठा. आणि
रडलंय भारी. आणि जर त्याच्या मनात असलं तर अंगावरचे कपडे जो काढून द्यायला मागे पुढे फक्त त्याला गोडीत घ्या, फक्त त्याला गोडीत घ्या, त्याला आडत घेऊ नका. ऐका, मग शिंदेंनी गोडीत घेतलं आणि फडणवीसांनी नाही घेतलं असं. सर असं झालं असणार आहे. शिंदे मनाने निर्मळ आहेत, शिंदे मनाने निर्मळ आहेत. शिंदे हे एक भावुक व्यक्ती आहे, भावनाशील व्यक्ती आहे, कपटी धूर्त नाहीये. फडणवीस हे स्वतः ऍडव्होकेट आहे, मी पण ऍडव्होकेट आहे. ऍडव्होकेटच्या चाली, वकिलीच्या चाली मला चांगल्या कळतात, ते मला सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे परत एकदा सांगतो, हा जो बांधव आलेला आहे, ऍटलिस्ट 1 ते 2 दिवसामध्ये जरांगे पाटलांची तब्येत खालवत चाललेली आहे. आमचा राजासारखा माणूस, आमचा देव त्या ठिकाणी आम्ही पाण्यात ठेवलेले आहे. अजून त्यांच्या शरीराबरोबर खेळू नका. 2 दिवस उपाशी राहिले ना तुमची हालत बुरे होतील, तुमचं वजन किती कमी होतील. तुम्ही एकदा फडणवीस साहेबाला म्हणा 2 दिवस उपाशी राहा फक्त. त्याच्यामुळे त्यांच्या भावनाबरोबर खेळू नका आणि हैदराबाद गॅजेट लागू करून तात्काळ मराठवाड्यातल्या यांना द्या, बाकीचा वेळ घ्या. आता तुम्ही वकील आहात, तुम्ही इतक्या मेन्स दिल्या, त्याचा अर्थ तुम्ही सुशिक्षित या टर्म मध्ये एकदम बसताय, मी मला जाणवतंय. म्हणजे ऐका ऐका ऐका, बोलू द्या 3 वाजता निकाल होणार बाबा, 3 वाजायचे. हा ऐका, आता माझं असं म्हणणं आहे याचं काय, अरे 1 मिनिट थांबा जरा. हा माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही चांगलं कायदेशीर काय, तुम्ही प्रॅक्टिशनर, तुम्ही वकील आहात. आता मला हे विचारायचं आहे की मराठा समाजाला स्वतःचं आरक्षण दिलंयस असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. 10% माझ्या माहितीनुसार ते झालंय. तुम्ही म्हणताय एसीबीसीचा इश्यू झालेला आहे जो एज्युकेशन आणि सोशल बॅकवर्ड मध्ये, त्याच्यामध्ये ते नको असं तुम्ही म्हणताय. ऍट द एंड मराठा समाजाची पोरं शिकली पाहिजेत, त्यांना फीज नाही लागल्या पाहिजेत, किंवा त्यांना त्यांचं, मला असं वाटतं की एज्युकेशनल आणि त्यांचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन या गोष्टी एका लेवलला आल्या पाहिजेत बाकी सोबत, असंच तुमचं म्हणणं असं ना की नोकऱ्यांमध्ये जागा मिळाव्या. बाईट थोडीशी मोठी होईल प्लीज, ही दाखवा सर, ही बाईट दाखवा, मोठी होईल. हा मोठी होईल, कारण मी तुम्हाला सांगतो यांचं जे म्हणणं आहे त्याच्यात मी तुम्हाला सांगतो, जर एसीबीसीतून आरक्षण भेटलं तर हे फक्त राज्यापुरतं आहे. बरोबर सर, मला सांगा युपीएससी इकडे सर, नाही सर, कदम प्लीज कदम क्लिअर कर सर. माझा बांधव हा काय शिरसाट कदम. दोन सर मी बोलतोय, 2 ते 3 मेन्स दिल्या ह्या माणसाने युपीएससीच्या. फक्त ओबीसीचं सर्टिफिकेट नसल्यामुळे हा पुढच्या मेन्स देऊ शकला नाही. एज बार जर याला ओबीसी सर्टिफिकेट 2023 ला मिळतंय लातूर मधून, तर हा युपीएससी पास होणारा कॅन्डिडेट आहे. हा तेवढं सांगतो मी तुम्हाला. आणि 600 वर रँक जर युपीएससी ला असेल ना ओबीसी मधला, तर त्याला आयपीएस भेटतं. आणि जर ओपन मधला 600 वर रँक असेल ना तर त्याला कोणती पोस्ट भेटते हे आपल्याला माहित पण नाही. कदमांनी बोला. नाही, ओबीसी असला तर 9 अटेम्प्ट भेटतात युपीएससीला, युपीएससीला 9 अटेम्प्ट भेटतात. आणि ओपन मध्ये असलं तर 6. आणि एज त्याच्यात एज आणि 30 वर्ष का 32 आहे. आणि ओबीसीला 35 आहे. हा, आणि बाकी तर ते तर जाऊ द्या. तुला आरक्षणाची गरज त्यामुळे वाटते का? त्याच्यामुळे पण नाही, पण स्पर्धा परीक्षेचं जाऊ द्या. पण 10वी 12वी नंतर इंजिनिअरिंगला ते खूप फीसमध्ये खूपच तफावत आहे. वरून स्कॉलरशिप भेटते ओबीसीना. आणि आता एसीबीसी जरी दिलं तरी एसीबीसी आणि ओबीसीच्या फीस मध्ये खूप तफावत आहे. नीटची एक्झाम आहे, जेआरएची एक्झाम आहे, एसएससी स्टाफ सिलेक्शनच्या कमिशनची एक्झाम आहे. केंद्रातल्या सगळ्या यांना फडणवीस आपल्याला कुठं आरक्षण देणार आहेत? हे एसीबीसीचं काय कुठं घेऊन पुजायचं गेला वर? केंद्रात याला काळकुत्र विचारतं की एसीबीसीला ओबीसीत पाहिजे, ओबीसीत, कारण अशा कमीत कमी शेकडो एक्झाम आहे सर. म्हणजे ओबीसी मध्ये ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये कुणबी ही आहेच असं तुमचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळे ते तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट द्यावं जेणेकरून केंद्राच्या एक्झामला तुम्ही अपेअर करू शकता. बरोबर सर. येस सर, पाहिजेच. अनुजा, वेगवेगळी सगळी मंडळी, थांबा एक, मला फक्त उभं राहायला लागत. हा, वेगवेगळ्या समाजातली सगळी मंडळी आहेत, वेगवेगळे धाटणीची, वेगवेगळ्या अपब्रिंगिंगची, वेगवेगळ्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडची, वेगवेगळ्या आपण म्हणू की लहेजाची अशी सगळी मंडळी आहेत. प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे आहेत, पण मागणी मात्र एक या सगळ्यांची की ते ओबीसीतून का झालं पाहिजे. हा आता एक तरुण होता, एकदम यंग गोष्टी त्याच्या होत्या महत्वाच्या एज्युकेशन, तो ते सांगायचा प्रयत्न करत होता. पण अनुजा, थोड्या वेळात कोर्टात सुनावणी ह्या सगळ्यामध्ये होणार आहेत. आता तिथे जाऊन डीसीपी पोलीस आले होते, ते भेटून पण गेले जरांगे पाटलांना. तुझ्या इकडे आता नक्की चालू काय, तिथं लोकांचं म्हणणं काय सगळ्यावरती?